वरती तयार होतोय. समोर मंगेश वैती. पॉवर प्ले महत्वाचा असेल. पॉवर प्लेची 2 षटकं कशा प्रकारे मंगेश आणि कृष्णा कसं इथनं कॅपिटलाइज करतील, कारण 2 चांगले फलंदाज. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने मंगेश वैती असो, त्यानंतर नो डाऊट कृष्णा सातपुते. ISPL मध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग कृष्णा सातपुतेने केली होती आणि तोच फलंदाज सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. सिद्धार्थ राऊत साठी एक मोठं चॅलेंज, कारण समोर 2 चांगले बॅटर्स. फील्ड प्लेसमेंटचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये इनर सर्कलमध्ये तुम्हाला मिड ऑफ, त्याचप्रमाणे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, थर्ड मॅन, फाईन लेग. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल मंगेश वैतीसाठी ट्रेडमार्क फटका. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. काय सुरुवात केली आहे मंगेश वैतीने. पहिलाच बॉल आणि पहिला धमाका, सिक्सर. बघा अगदी मंगेश वैतीची खास बात आहे, लॉफ्टेड फटका, पूर्णपणे बॅक फ्लो अतिशय चांगला आहे मंगेश वैतीचा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण भरपूरदा मंगेश वैतीला असे फटके खेळताना पाकले आणि ही त्याची सुरुवात षटकाराने स्टार्ट करतो. सडनली अगदी पहिल्या बॉलपासून गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आणि तासामध्ये सक्सेसफुल देखील ठरतोय. फर्स्ट बॉल षटकार. ॲज अ बॅटिंग युनिट जेव्हा तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता तेव्हा स्टार्ट फार मॅटर करतो, कारण जर चांगला स्टार्ट झाला तर तुम्ही त्याला एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट करू शकता आणि सुरुवात चांगली आहे. साईड चेंज केली आता. राऊंड द विकेट. राऊंड द विकेट आलेत. अफरकट खेळायचा होता, अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथनं पाहायला मिळाला आणि अंपायर्सने सांगितलं इट इज व्हाईट बॉल. जो अतिरिक्त बाउन्स होता त्याच्यावरती अगदी पूर्णपणे येऊन अफरकट खेळण्याचा प्रयत्न मंगेशने देखील केला होता. एक्स्ट्रा रन मिळेल, 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा, म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर देखील आता कंप्लीट झाला. धाव फलक 7 वरती. समोर मंगेश आहे आणि मंगेश नो डाऊट एक भरपूर चांगला फलंदाज आणि त्याची सुरुवात देखील तितकी चांगली आता राहिलेली आहे. बट सिद्धार्थ राऊतसाठी खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर गेम प्लॅन सांगायचं झालं तर विकेटसाठी त्याला जावं लागेल. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन शॉर्ट पिच, बाउन्सर आणि अंपायर सिग्नल इट इज नो बॉल. कारण या अगोदर ओव्हरमधला जो एक बाउन्सर होता तो अगोदरच कंप्लीट झाला होता. हा सेकंड बाउन्सर, दॅट्स वाय इट इज नो बॉल. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. प्रेशर आहे पण क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताना बघा चॅलेंजेस तुमच्या समोर येणार आहेत, त्यांना तुम्ही टाळू शकत नाही आहेत. बट ॲज अ प्लेअर त्या चॅलेंजेस सोबत लढण्याचा प्रयत्न करा, एफर्ट्स टाका. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एफर्ट्स टाकाल तेव्हा जाऊन तुम्हाला रिझल्ट मिळेल. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आहे, पूर्णपणे प्रेशर गोलंदाजावरती. आता साईड देखील चेंज केली जाते. आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सिद्धार्थ राऊत आता तयार होतो. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटवरती मोठा हिट येईल का हा देखील आता प्रश्न, कारण मंगेश वैती आतापर्यंत एक सिक्सर त्याच्या बॅटमधनं आलाय. मंगेशसाठी हा बॉल. वन्स अगेन शॉर्ट पिच, वन्स अगेन बाउन्सर अँड वन्स अगेन इट इज कॉल नो बॉल. वारंवार चुका घडतात, प्रेशर जाणवतं गोलंदाजाला. पण जस्ट मी एका गोष्टीचा उल्लेख केला, चॅलेंजेस येणार आहेत, तुम्हाला त्याला फेस करावं लागेल, त्याच्यासोबत लढावं लागेल. कारण क्रिकेटचा हा खेळ असा आहे ना मित्रांनो, तुम्ही समस्येपासून दूर पळू शकत नाही आहे, तुम्हाला समस्येसोबत लढावं लागेल. आता चर्चा विकेट किपर काहीशा करतात गोलंदाजासोबत, कारण अजून देखील एकच चेंडू झाला आणि धाव फलक 9. नेक्स्ट बॉल फ्री हिट. प्रेशर आहे. चर्चा आता भरपूर सारी झालेली आहे, बट त्या चर्चेचा आता फायदा किती होईल. फ्री हिट कंटिन्यू आहे. समोर मंगेश वैती यावेळेस फुल लेंथ टाकला, अगदी पॅनवरती होता फ्लिकचा हा फटका. बॉल मागे चालला, स्वतः विकेट किपर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, मिळेल एक सिंगल. धाव फलक पुढे जातोय, डबल डिजिट 10 धावा धाव फलकावरती. आता कृष्णा सातपुते प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती येतो. जेव्हा दोन्ही एंडला 2 विस्फोटक फलंदाज असतात तेव्हा चिंतेचा विषय गोलंदाजासाठी नक्कीच असतो. बट ॲज अ बॉलर तुम्ही माइंडमध्ये कधीही ना ही गोष्ट ठेवा की समोर तुम्ही फलंदाजाला नका पाहू, तुमच्या माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे ना तुम्ही तो कशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकता त्याचा विचार करा. बघा थोडा जास्त वेळ खर्च होतो, विनंती असेल टीम ताई पॅकर्स पालघर, कारण बघा प्रत्येकी षटकासाठी तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. समोर आता कृष्णासाठी हा बॉल पुल करायचं होतं, मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज पोहोचला, कॅच पकडली आहे. पहिलाच बॉल कृष्णा फेस करत होता, पुल करायचं होतं, मिस्टामिंग, कॅच पकडली गेली कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये. हा पकला आणि मोठा झटका टीम राजमुद्रा विक्रोलियन्सला. कृष्णा बाद झाला.
ज्याच्याकडून खऱ्या अर्थाने भरपूर साऱ्या अपेक्षा लावल्या गेल्या होत्या. कारण नो डाऊट कोणत्याही परिचयाची या नावाला आवश्यकता नाही आहे. कित्येक वर्ष मैदाने गाजवलेला हा फलंदाज, पण या मॅचमध्ये जास्त काही करता आलं नाही आहे. थोडे इंजर्ड देखील आहेत, त्या अनुषंगाने बॅटिंग करणं थोडं अवघडच होतं. पहिला झटका. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये रोहित भालेराव इन ॲट नंबर 3. या अगोदर आपण रोहित भालेरावला पाहिलेला आहे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. बोर्शीतील टीममध्ये खेळला आणि ती टीम क्वालिफाय देखील झालेली आहे. असा आयकॉन म्हणून बोर्शीतील टीममध्ये रोहित भालेरावला आपण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये या अगोदर पाहिलेला. भरपूर चांगला खेळ त्याचा राहिला होता आणि तोच रोहित भालेराव आता राजमुद्रा विक्रोलियन्ससाठी इन ॲट नंबर 3 बॅटिंग करण्यासाठी येतोय. पहिलं षटक थोडं लांब चाललंय बिकॉज 3 एक्स्ट्रा चेंडू या ओव्हरमध्ये आपण पाकले. एक व्हाईट बॉल प्लस 2 नो बॉल देखील टाकलेले आहेत. असून देखील या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 3 लिगल बॉल येणं बाकी आहे. स्कोर कार्ड स्टील 10 धावा फलकावरती. रोहित भालेराव आता क्रमांक 3 वरती येतो. पहिला झटका कृष्णा सातपुते 0 वरती बाद झाला. जास्त काही त्याला देखील आज करता आलं नाहीये. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. रोहित भालेराव अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतो. बघा सुरुवात थोडी खराब होती या षटकामध्ये जर आपण पाहिलं सिद्धार्थ राऊतची, बट त्यानंतर योग्य लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतो. कारण या ओव्हरमध्ये उल्लेख मी केलाच होता की ॲज अ बॉलर समोर जो फलंदाज आहे त्याला नका पाहू. तुमच्या माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे ना त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्लॅनवरती फोकस करा. आणि अगदी पहिल्या चेंडू नंतर गेले 3 चेंडू सटीक लाईन आणि लेंथ. सर टीम ताय पॅकर्स पालघर थोडा जास्त वेळ जातोय. नेक्स्ट बॉल. फुलर लेन टाकलाय समोरच्या दिशेने. हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि लॉंग ऑनला आउटफील्ड धीमी आहे. त्याचा फायदा आता फिल्डर्सला नक्कीच मिळेल. 2 धाबा तर पूर्ण झाला. तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 2च असतील. धावफलक पुढे जातो. 2 धाब्यांच्या मदतीने आता 12 ऑन द कार्ड. 12 धावा धावफलकावरती. अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटक थोडंसं अप अँड डाऊन या पहिल्या षटकामध्येच पाहायला मिळाले. कारण पहिल्या चेंडूवरती न होता आता 5 चेंडू झालेले आहेत. टोटल 12 धावा स्कोर कार्डवरती. रोहित आहे स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल. रोहितसाठी हा बॉल हॅमट केलं. मिड ऑफला फील्ड राखीत. मिळेल फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 13 वरती. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाचा. आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम राजमुद्रा विक्रोलियन्स 13 लॉस ऑफ 1 विकेट. अजून देखील येणाऱ्या 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 13 धावा या पहिल्या षटकामध्ये. येणाऱ्या 5 षटकामध्ये मिनिमम 60 ते 65 बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि त्यासाठी विकेट्स हातामध्ये ठेवावे लागतील आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. फर्स्ट ओव्हर सिद्धार्थ राऊतचं आपण पाहिलं ज्याच्यामध्ये त्याची सुरुवात खराब होती पण अंत जाणे चांगला गेला. कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं षटकारानंतर 3 एक्स्ट्रा देखील होत्या. 9 धावा होत्या पहिल्या बॉलवरती. बट त्यानंतर जे त्याने 5 चेंडू टाकले ते कमबॅक करून देणारे होते. 4 धावा लास्ट 5 बॉलवरती आल्या. सेकंड ओव्हर. गोलंदाज आता तयार होतात या दुसऱ्या षटकासाठी. चला जास्त वेळ जातो. पंकज तयार होतोय गोलंदाजी करण्यासाठी या सेकंड ओव्हरमध्ये. पंकज पाटील स्वतः टीमचे कॅप्टन आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत सेकंड ओव्हरमध्ये. समोर रोहित. रोहितसाठी पहिलाच बॉल अगदी शफल झाला होता. अडवा बॅटने पुलचा फटका खेळायचा होता बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतो. कॅप्टन आहेत स्वतः जर पाहिलं गेलं तर पंकज आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे सेकंड ओव्हरमध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. सुरुवात एक्सप्रेस गतीने होती विक्रोलियन्सची बट त्याच्यावरती आता ब्रेक लावलाय. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर पुल केला. खेचून मारला ऑन साईडला. बॉलला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बघा ज्या फटक्यासाठी अटेम्प्ट रोहित कधीपासून करत होता फायनली पुलचा फटका एक्झिक्यूट केला. षटकार.
बघा रोहित जेव्हापासून मैदानाच्या हातामध्ये आला त्याचा हाच प्रयत्न की कुठे ना कुठे काऊ कॉर्नर डीप मिड विकेटला टार्गेट करायचं आहे, प्रयत्न करत होता, बट फायनली आता सक्सेसफुल ठरतो, षटकार येतोय. धाव फळक आता जाऊन पोहोचलं या 6 धाबेच्या मदतीने. 19 नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकला, फ्लिकचा फटका, बॉल मागे चालला, फिल्डर धावतायत फानलिकचे, सिंगल पूर्ण, दुसरीसाठी परतणार नाहीयेत, नकारलंय शेवटच्या मोमेंटला, फक्त मिळेल एक सिंगल. स्कोर कार्ड आता 20 धावा धाव फलकावरती. मित्रांनो आपण पाहताय तारखे फ्री हिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. पहिले 2 दिवस आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेट, त्याच्यामध्ये प्रत्येकी संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉनचे खेळाडू, आणि आता कालचा दिवस आणि आजचा दिवस आपण खुल्या गटातनं सामने पाहताय. तब्बल 16 संघ कालपासून आजपर्यंत आपल्याला खुल्या गटातनं देखील इन ॲक्शनमध्ये दिसले. कंप्लीट क्रिकेट भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, थर्ड मॅनला एफर्ट भरपूर चांगला, एफर्ट फारच चांगला होता, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं थर्ड मॅनच्या फिल्डरने. बट चेहऱ्यावरती आता निराशा पाहायला मिळत आहे, कारण बघा पूर्ण एफर्ट्स लावलेच होते, बट झेल कंप्लीट करता आली नाहीये. मिळेल एक सिंगल. डीपली आपण पाहू शकतात, मोठा फटका खेळायचा होता मंगेशला, बॅटची कडा लागली, डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला थर्ड मॅनला, बट कॅच कंप्लीट करता आली नाहीये. बघा तेच ड्रिल करून दाखवत आहेत थर्ड मॅनचे फिल्डर की एफर्ट तर केला होता, बट झेल पकडता आला नाहीये. प्रयत्न चांगले होते. सिंगल रन निर्माण इथं मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन द राईज, लॉंग ऑफ फार, सिक्सर, वाईड ऑफ ऑप्शन, फुल लेन डिलिव्हरी होती आणि ऑन द राईज. रोहित भालेरावच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा, षटकार येतोय. बघा लास्ट ओव्हरमध्ये कृष्णा जरूर लवकर बाद झाला, बट त्यानंतर क्रमांक 3 वरती रोहित भालेराव सध्या सगळीला एक महत्त्वाची इनिंग आपल्या टीमसाठी साकारतात. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, फक्त 6 ओव्हरची मॅच, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने विकेट जात आहेत जाऊ द्या, बट रन्स येणं गरजेचं आहे. रन फ्लो थांबला नाही पाहिजे. षटकाराला आणि आणखीन एक अडव्या बॅटने जबरदस्त फटका, इट्स आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मोठा फटका, रोहित भालेराव ही इज ऑन फायर नाव. 1 मोर विकेट. काय बॅटिंग सुरू आहे, क्लीन हिटिंग, अगदी फ्रंट लेगला अलग केलं, अडव्या बॅटने हा फटका डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना आणखीन एक मोठा प्रहार, षटकार येतोय. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धाव फळक 33, विकेट गेली आहे 1. अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या 4 षटकांचा. बघा टीम ताई पॅकर्स यानंतर देखील 2 सामने मित्रांनो बाकी आहेत. यानंतर देखील 2 मॅचेस पेंडिंग आहेत. या सामन्यामधनं जो जिंकेल तो आपल्याला खेळताना दिसेल, अर्थातच अगेन्स्ट टीम मयूर 11 परेल. लास्ट मॅचमध्ये भरपूर चांगला खेळा, पण मयूर 11 परेलचा पाकला, विथ बॉल विथ बॅट त्यांनी इम्प्रेस केलं. आणि या सामन्यामधनं जो जिंकेल तो मयूर 11 परेल सोबत यानंतर होणाऱ्या लढतीमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. थर्ड ओव्हर गोलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय बॉलर. धीरज भोईर या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. समोर मंगेश वैते. थर्ड ओव्हर धीरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला, बॉलर बॅक स्ट्रोक होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आणि अंपायर्सने सांगितलं इट इज नो बॉल. फील्ड प्लेसमेंट मध्ये आय थिंक सो मिस्टेक झाली आहे, त्या अनुषंगाने हा नो बॉल. आता गोलंदाज देखील विचार करत असेल करे कोई भरे कोई. फील्ड प्लेसमेंट मध्ये मिस्टेक. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. चला नो बॉलचा इशारा आला, म्हणजे नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. एक्स्ट्रा रन धाव फळक 34, 34 धावा धाव फळकावरती. फ्री हिटचा बॉल समोर मंगेश वैदी. मंगेशच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर
प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक पाहायला मिळाला नाही आहेत. फ्रीडचा बॉल होता बट टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू कटर टाकला धीरज भोईरने. डॉट बॉल येतोय. धीरज भोईर मॅन फ्रॉम धारावे. नुकतंच एक मेडन ओव्हर देखील धीरजने टाकलं होतं आणि ती व्हिडिओ इंस्टाग्रामवरती फार व्हायरल देखील झाली होती. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकणं हे अवघड कार्यच होतं. आतलीकडे लागली आहे. फानलेगला फिल्डर आहेत उपस्थित. मिळेल एक सिंगल. रोहित भालेराव सध्याच्या घडीला फार चांगली बॅटिंग रोहितची आतापर्यंत राहिली. कारण 8 चेंडू फेस केलेत रोहितने. तब्बल 22 धाबा त्यानं बनवला आणि सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप आतापर्यंत 25 धावेंची राहिली आहे. आणि अजून देखील तेच 2 फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आहेत. मग हा पाऊस देखील थांबला सो त्या अनुषंगाने जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न राजमुद्रा विक्रोलियन्सचा या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच असेल. धीरजचा पुढचा बॉल फुल टॉस टाकलाय. बॉल मध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात आणि कॅच देखील पकडतात. भरपूर चांगली बॅटिंग करत होता रोहित भालेराव बट फुल टॉस बॉल प्रॉपरली कनेक्ट करता आला नाही. मोठा फटका येऊ शकला असता. स्वतःवरतीच निराश आहे. बॅटच्या अगदी टो एंडला लागला होता. लॉंग ऑफला एक अप्रतिम कॅच टिपली गेली. झटका लागला. दुसरा फलंदाज बाद. इस्तियाक मैदानाच्या हातामध्ये आता येतो. क्रमांक 4 वरती. फुल टॉस बॉल होता. मोठा फटका येऊ शकला असता बट कुठे ना कुठे बॅट पूर्णपणे हातामध्ये फिरली असंच वाटायला लागलं. कारण बॅटच्या टो एंडला देखील लागला होता. जितकी पॉवर जनरेट करायची होती स्ट्रोकच्या मागे तितकी पॉवर जनरेट करता आली नव्हती लास्ट बॉलवरती बॅटर रोहित भालेरावला. इस्तियाक शेख क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतो. बघा सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप चांगली वाटत होती बट ब्रेक थ्रू इथनं मिळवून दिला धीरज भोईरने आपल्या संघाला. इस्तियाक शेख. इस्तियाक स्ट्रायकिंग एंडवरती आहे. धीरज भोईर. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर पुलचा फटका. बॉल हवेमध्ये. फटका फसला. फिल्डर आहेत सेम फिल्डर आणि कॅच देखील पकडली गेली. बॅक टू बॅक धक्के आता लागतात. पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी झाली होती बट त्यानंतर गेले 2 चेंडू 2 मोठे धक्के. वीरू बाबरे होते. त्याने पकडली ही कॅच आणि हा तिसरा झटका लागला. बघा पुल करण्याचा प्रयत्न इस्तियाकचा जरूर होता बट या फटक्या मागे देखील ताकद कमीच होती आणि जर पाकलं गेलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जितकी पॉवर जनरेट करायची होती या फटक्या मागे तितकी करता आली नाही आणि लॉंग ऑनला जे फिल्डर होते एक इझी कॅच. नवीन फलंदाज एक उजव्या शैलीचा आणखीन एक चांगला बॅटर प्रितेश जोशी क्रमांक 5 वरती येतो. लास्ट सीझन मध्ये आम्हाला आठवतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतक बनवलं होतं प्रितेश जोशीने हायलंडच्या ग्राउंडवरती. पण हे रबर बॉल क्रिकेट आहे बट बॅट्समन जर आपण विचार केला क्वालिटी बॅटर आहे प्रितेश जोशी. संघ आता अडचणीमध्ये आहे. स्कोर कार्ड 35 3 विकेट गेलेत. हॅट्रिक बॉल या अगोदर आपण विवेक शिलारला हॅट्रिक घेताना पाकले. दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? फुल टॉस टाकला. ड्राईव्हचा फटका. कव्हरला कोणताही फिल्डर नाही आहे. स्वतः धीरज पोहोचतो आणि बॉल फील्ड करतो. मिळेल फक्त एक सिंगल. फुल टॉस टाकला होता धीरजने बट हॅट्रिक बॉल होता त्या अनुषंगाने ड्राईव्हचा फटका सिंगल इथनं मिळेल. धावफळक 36 वरती. धीरज भोईर या अगोदर आपण या सीझनमध्ये त्याला मेडन ओव्हर देखील टाकताना पाहिले अगेन्स्ट उस्मान पटेल आणि हे षटक देखील भरपूर चांगल्या पद्धतीने आतापर्यंत टाकलं. कारण या ओव्हरमध्ये पहा खर्च केलेले आहेत फक्त आतापर्यंत 3 धावा. त्यामध्ये देखील एक नो बॉल आहे. त्यामध्ये फील्ड प्लेसमेंटची मिस्टेक होती. धीरजचा नेक्स्ट बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू येतोय डॉट आणि खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या करंट रन रेटने राजमुद्रा विक्रोलियन्सने बनवलेले आहेत 36 विकेट गेले 3. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. राजमुद्रा विक्रोलियन्स टॉस गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतात. 3 विकेट गेले 3 ओव्हरची समाप्ती झाली आणि 12च्या करंट रन रेटने बनवलेले आहे 36 धावा. चौथं षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वासार्हता दाखवतील अधिक प्रश्न ऑप्शन्स तर भरपूर सारे पाहायला मिळतात बट विश्वास दाखवला या चौथ्या ओव्हरसाठी गोलंदाज तयार होतो.
पुन्हा एकदा विश्वास दाखवला सिद्धार्थ राऊत वरती. पहिलं षटक सिद्धार्थ जर पाकलं गेलं तर 13 धावा त्या ओव्हरमध्ये आला होता. त्यापैकी जर पाकलं गेलं तर 9 धावा पहिल्याच बॉलवरती होत्या. त्यानंतर शेवटच्या 5 चेंडूवरती कमबॅक होता सिद्धार्थ राऊतचा. त्या अनुषंगाने त्याच्यावरती विश्वास दाखवला. समोर प्रितेश जोशी. रणगतीवरती रोख लावली गेली आहे. ब्रेक लावला रणगतीवरती. रन्स येत नाही आहेत. स्ट्रगल करतात बॅटर्स. सिद्धार्थ राऊत या चौथ्या षटकामध्ये. सिद्धार्थचा पहिलाच बॉल. मोठा फटका खेळायचा होता. सरप्राईज करणारी ही डिलिव्हरी होती. फिल्डर आहेत कव्हरला. कॅच पकडली जाईल आणि चौथ्या फलंदाजाला आता माघार घ्यावी लागेल. जगदीश जाधव होते कव्हर रिजनवरती. त्यांच्या माध्यमातून एक कॅच आणि प्रितेश जोशीला देखील जास्त काही करता आलं नाहीये या सामन्यामध्ये. प्रितेश देखील झाला बाद. स्टार्ट चांगला झाला बट त्यानंतर बॅक टू बॅक विकेट चालले इनिशियल लेव्हल्सला. पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी बनली होती 25 धावांची. बट त्यानंतर रोहित बाद झाला. त्यानंतर पण पाकले इस्तियाक जसा आला तसाच गेला आणि त्यानंतर प्रितेश जोशीला देखील जास्त काही करता आलं नाहीये या इनिंगमध्ये. नवीन फलंदाज राहुल वराडकर बॅटिंगसाठी येतोय क्रमांक 6 वरती. बघा मंगेश आहे मैदानाच्या आतमध्ये पण त्याला साथ देणं देखील आवश्यक आहे. एक पार्टनरशिप जर इथनं आली राजमुद्रा विक्रोलियनसाठी तर इथनं देखील एक चांगला टोटल उभा केला जाऊ शकतोय. बट त्या माइंडसेटने त्या दृष्टिकोनातून थोडा विचार एखाद्या फलंदाजाला करावा लागेल. बघा रबर बॉल क्रिकेटमध्ये रन्स बनतात बट त्या रन्स बनवण्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवर थांबावं देखील लागेल. जो फलंदाज येतो तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. विकेट चाललेत. 4 विकेट आतापर्यंत गेलेत. राहुल वराडकर क्रमांक 6 वरती. राहुल आला. पहिलाच बॉल पेसने बीट केलं राहुलला. डॉट बॉल येतोय. प्रेशर आता बॅटिंग टीमवरती. सुरुवात चांगली झाली होती बट क्रिकेटमध्ये ते म्हटलं जातं ना वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे ही अर्धवट कार्य. अजून देखील तुम्हाला पूर्ण कार्य करण्यासाठी अंतिम षटकापर्यंत सातत्याने चांगली बॅटिंग करायची आहे. बट इथनं मिडल फेसमध्ये दबदबा टाय पॅकर्सचा. शॉर्ट पिच डिलिव्हरी पुल करायचं होतं. अतिरिक्त बाउन्स दरम्यान या बॉलवरती पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. अतिरिक्त बाउन्सच्या अनुषंगाने हा व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा अंपायर्सने दिला. म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर आता कंप्लीट झाला. ताई पॅकर्स पालघर हा संघ खेळतो आणि त्यांचा जो निर्णय होता ना की आम्ही गोलंदाजी करू तो निर्णय आतापर्यंत योग्य राखला. कारण गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने फार मेहनत घेतली आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल पुढे टाकला. अपील आउट शाउट. अंपायर्सने दरमाणीतनं नकारला आणि हाईट फॅक्टर असू शकतो कारण रबर बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाउन्स सातत्यानं आपण या बॉलवरती पाहत असतो. लेग बाय सी एक सिंगल मिळेल. हे षटक देखील सिद्धार्थ राऊतचं भरपूर चांगलं झालं. सिद्धार्थची फक्त आजच्या दिवसामध्ये एकच मिस्टेक राहिली. पहिला बॉल ज्याच्यावरती षटकार होता आणि त्यानंतर 3 एक्स्ट्रा. बट त्यानंतर जर पाहिलं गेलं ना तर सिद्धार्थच्या अगेन्स्ट सर्वच फलंदाज स्ट्रगल करताना दिसलं. मंगेश वैती आता स्ट्रायकिंग एंडवरती. या इनिंगमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर एक सिक्सर मंगेशच्या बॅटमधनं देखील आला. बट त्यानंतर मंगेश देखील शांत दिसला. दुसऱ्या एंडने सातत्याने विकेट्स गेले. आता मंगेशवरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मंगेशवरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याचं उत्तर देत असताना समोरच्या दिशेने हा फटका. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बघा आपण भरपूरदा कित्येकदा माहुल गावसाठी देखील मंगेश वैतीला क्रुशल सिच्युएशनमध्ये चांगली इनिंग खेळताना पाकलेलं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. बघा जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा एक चांगलं इनिंग डिलिव्हर करणं हे मंगेश वैतीचं कार्य आहे आणि या मॅचमध्ये देखील तेच करायचं. चौकार आला आणि त्यानंतर सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा देखील सध्या सगळीला प्रश्नच आहे. बॉल मागे गेला. एक सिंगल तर दरमाणीतनं पूर्ण. एक सिंगल मिळेल. धाव फलक पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. 43 धावा धाव फलकावरती. अजून देखील या चौथ्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजमुद्रा विक्रोलियन्स प्रथमतः टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करताना आपल्याला दिसतात या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुलर लेन टाकला. ड्राईव्हचा फटका. कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. मिळेल फक्त एक सिंगल आणि दरम्यान या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 44 वरती आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे 4 लॉस ऑफ 4.
44 धावा धाव फलकावरती, विकेट गेले 4, अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. बारा चेंडू अजून देखील बाकी आहेत. 44 धावा धाव फलकावरती, 4 विकेट गेलेत. मंगेश वैती मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू फेस केले, 14 धावा त्याने बनवला. राहुल वराडकर त्याच्या समवेत, त्याने देखील 3 चेंडू फेस केलेत, बट 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत. येणारे 2 षटकं क्रुशियल आहेत, कारण जर अंतिम 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग जर झाली तर इथनं मे बी 70+ देखील बनवले जाऊ शकतात. बट जर अंतिम 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग झाली तर, चांगली गोलंदाजी जर झाली तर 60 बनवणं देखील अवघड. बट इथनं वराडकर या अगोदर स्ट्रगल करत होता, बट यावेळेस लाईन लवकर पिक केली अडवा बॅटने. जबरदस्त फटका, जो प्रेशर वाढत चालला होता ना बॅटिंग क्रमावरती, त्या प्रेशरला रिलीज करणारा हा स्ट्रोक, सिक्सर. बघा, व्यक्ती कधीच खराब नसतो, व्यक्तीची वेळ खराब असते आणि चांगल्या वेळेसाठी मेहनत करावी लागते, थोडी वाट देखील पाहावी लागते. या अगोदर स्ट्रगल करत होता बॅटर राहुल वराडकर, बट फायनली जसं पाहिलं की अगदी रेंजमध्ये बॉल याने लॉन्च केला, षटकार येतो, धावफळक 50 अप, 50 धावा धावफळकावरती, अजून देखील 11 चेंडू बाकी आहेत. आणि जर असे मोठे फटके आले ना तर मी 70चा उल्लेख केला, त्याच्यापेक्षा देखील जास्त बनवू शकतात. धीरज भोईर फर्स्ट ओव्हर चांगलं होतं, बट या ओव्हरमध्ये षटकाराने स्वागत केलंय. शॉर्ट पिच बॉल, अतिरिक्त बाउन्स, त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर देखील आता कंप्लीट झाला. एक्स्ट्रा रन धावफळक 51 धावा धावफळकावरती, 11 चेंडू फार महत्त्वाचे, कारण हे 11 चेंडू इथनं हे देखील डिसाईड करतील की पहिलं सत्र कोणाच्या नावावरती जाणार आहे. नेक्स्ट बॉल, लाईन अँड लेंथ थोडी चेंज करावी लागेल. चेंज केली आहे, मिस्टॅमिंग बॉल हव्यामध्ये आहे आणि अगदी जर पाकलं गेलं तर स्क्वेअर लेगला कोणता फिल्डर नाही आहे, फाईन लेगचे फिल्डर आता पोहोचतात बॉलपर्यंत. आणि तिसरीसाठी मंगेश परतला आणि तिसरी रन दरम्यान पूर्ण केली जाईल. चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये, कारण अगदी जर पाहिलं गेलं बॉल जसा हवेमध्ये गेला, रनिंग बिटवीन द विकेटवरती फोकस केलं आणि 3 धावा दरम्यान चिताचा रफ्तारने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. एका धावेचं महत्त्व आता भरपूर आहे. धावफळक 54. हे षटक आतापर्यंत तरी मी म्हणेन राजमुद्रा विक्रोलियनसाठी चांगलं राहिलं, कारण 2 चेंडूंवरती 10 धावा आलेल्या आहेत. अजून देखील 4 चेंडू या षटकामध्ये बाकी आहेत. मंगेश वैती आता स्ट्रायकिंग एंडवरती. मंगेशसाठी हा बॉल हुक करायचं होतं, लाईन खराब, एक्स्ट्रा रन आता मिळेल. हे षटक थोडं महाग चाललंय धीरज भोईच्या दृष्टिकोनातून. हाफ ट्रॅकर पुल केला, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, बिग वन, सिक्सर. मंगेश वैती डेथ ओव्हर्स मध्ये सध्याच्या घडीला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मंगेश वैती बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधनं हा षटकार. बघा, फर्स्ट ओव्हरमध्ये मंगेशच्या बॅटमधनं पहिला षटकार आला होता आणि त्यानंतर हा फटका येतोय. बघा, मिडल फेसमध्ये मंगेश देखील थोडा स्ट्रगल करताना दिसला, बट आता डेथ ओव्हरमध्ये त्याने देखील आक्रमकरित्या खेळण्यास आता सुरुवात केली आहे. षटकार येतोय, धावफळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचला या षटकाराच्या मदतीने. 61. 61 धावा धावफळकावरती, असून देखील खेळ भरपूर बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. हे षटक फारच चांगले राहिलं आतापर्यंत बॅटिंग टीमसाठी, कारण 2 मोठे फटके ते देखील धीरज भोईरच्या अगेन्स्ट आलेत, ही महत्वाची गोष्ट. साईड चेंज केली आहे, आता राऊंड द विकेट तयार होतोय धीरज. राऊंड द विकेट. धीरजचा हा बॉल पूर्णपणे जर पाकले गेले तर बॅटच्या अगदी खालच्या भागाला लागला होता, टो एंडला लागला होता. मिळेल फक्त एक सिंगल आणि मंगेश थोडा निराश देखील दिसला, बिकॉज लोअर फुल टॉस होता. या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता, बट मिळेल सिंगल. धावफळक 62. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण कॅल्क्युलेट केले ना तर रन्स खर्च केलेले आहे धीरज भोईरने. 18 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. प्रेशर धीरजवरती. समोर आता वराडकर. वराडकरसाठी हा बॉल आता लाईन तर पाहावी लागेल, दिशा खराब, एक्स्ट्रा रन आता मिळेल.
बघा जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या गोलंदाजा अगेन्स्ट मोठे फटके खेळताना प्रेशर त्याला देखील जाणवतं आणि तेच घडलं या ओव्हरमध्ये. धीरजने या अगोदरचं षटक जेव्हा टाकलं, रिव्ह्यूची मागणी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून केली गेली आहे. व्हाईट बॉल आहे की नाही ते चेक करावं लागेल. आणि निर्णय आलेला आहे, इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. वाईड यॉर्कर टाकायचा होता आणि वाईड यॉर्कर टाकत असताना सुद्धा थोडा मार्जिन ऑफ एरर कमीच असतो. एक मिस्टेक जर झाली तर वाईट बॉल पडतो आणि तेच घडलं. लास्ट बॉलवरती एक्स्ट्रा रन मिळेल. नेक्स्ट बॉल धीरज. आणि यावेळेस धीरजची जी कला आहे ना ती कला पाहायला मिळाली. कटर भरपूर चांगल्या पद्धतीनं तो टाकतो आणि कटर जेव्हा पडल्यानंतर जर आपण पाकलं गेलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेतं, तेच पाहायला मिळतं. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. डॉट बॉल येतो. अजून देखील या ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, बट हे षटक टीम राजमुद्रा विक्रोली यांच्या दृष्टिकोनातून फार चांगले राहिले. जितक्या बनवायच्या होत्या तितक्या बनवला गेला. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. वाईड यॉर्कर. बॅट चिकाडा लागले. साऊंड आला. फिंगर अप. चांगली बॅटिंग करत होता बॅटर राहुल वराडकर. बट आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. धक्का लागला. 5 अर्धी टीम आता डगआउटमध्ये. धीरज भोईर संपूर्ण षटकामध्ये रन्स त्याच्या अगेन्स्ट आला, बट शेवटची 2 चेंडू धीरज भोईरच्या नावावरती 2 वाईट यॉर्कर पाहायला मिळाले. सफलता मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो हुझैर शेख क्रमांक 7 वरती. हुझैर आता बॅटिंग करण्यासाठी आला, बट महत्वाची गोष्ट की मंगेश वैती या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आणि हुझैर शेख एक युवा खेळाडू जरूर आहे, बट या सीझनमध्ये ISPL टायगर्स ऑफ कोलकाता या टीममधनं तो खेळला. म्हणजे त्याच्या गुणवत्तेवरती आपण कोणतीही शंका करू शकत नाही आहे. एक वेल टॅलेंटेड प्लेअर आहे. बघा ISPL खेळण्यासाठी आपण पाहिलं होतं भरपूर साऱ्या खेळाडूंनी ट्रायल दिला होता, बट त्यातपैकी कुठे ना कुठे जर हुझैरचा नंबर लागला तर नो डाऊट क्वालिटी प्लेअर. फिरोज शेखचे ते बंधू आहेत आणि फिरोज देखील एक चांगले खेळाडू. अंतिम ओव्हर. वीरू बाबरे. वीरूचा पगलाच बॉल चेस केलं होतं मंगेशने, बट लाईन खराब. एक्स्ट्रा रन दरम्यान मिळेल. अतिरिक्त रन. धाव फलक पुढे जातो एका एक्स्ट्रा रनच्या मदतीने. स्कोर कार्ड 64. एक्स्ट्रा रन मिळेल. वाईडने सुरुवात वीरू बाबरेने केली आहे. स्लॉक करायचा होता, बटाने बॉलचा संपर्क नाहीये. निराश मंगेश स्वतःवरती, कारण त्याच्या आर्कमध्ये हा बॉल होता. लॉफ्ट स्ट्रोक खेळायचा होता, मोठा फटका खेळायचा होता, कारण अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. आता वेळ नाहीये, आता मोठे फटके खेळायचेच आहेत आणि त्यामध्ये हा डॉट बॉल येतो. वीरू बाबरे सध्याच्या घडीला व्हाईट बॉल नंतर त्याचा हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 5 चेंडू अजून देखील बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. लास्ट बॉलवरती देखील हाच प्रयत्न होता. टॉप एज लागला. फिल्डर फाईन लेगला मिस्टेक झाली आहे. सिंगल रन दरम्यान इथनं मिळेल. आता हुझैर शेख स्ट्रायकिंग एंडवरती. ISPL मध्ये टायगर्स ऑफ कोलकाता या टीममध्ये तो खेळला, बट सध्याच्या घडीला भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा होईल हे देखील पाहणं योग्य असेल. बघा 4 चेंडू बाकी आहेत. 4 मध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके तर हवेच आहेत. 65 आहे स्कोर कार्ड वरती. हुझैरसाठी हा बॉल फुल टॉस पॅन वरती मिळेल. एक सिंगल. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत. वीरू बाबरेवरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासावरती वीरू खरा उतरला, कारण 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 3 मध्ये एकही बाउंड्री दिली नाहीये. एक वाईटची एक्स्ट्रा, एक डॉट बॉल, त्यानंतर सिंगल सिंगल. प्रेशर बॅटिंग टीमवरती. जर स्ट्रॉंग फिनिश नाही मिळालं ना तर त्याचा इम्पॅक्ट सरळ सरळ सेकंड इनिंग मध्ये पडेल. 3 चेंडू महत्वाचे आहेत. समोर मंगेश. मंगेशसाठी हा बॉल ऑन साइडला. हा फटका प्रॉपर कनेक्शन. ज्या गोष्टीचा उल्लेख मी करत होतो, मोठा फटका येणं गरजेचं आणि मोठा फटका आला मंगेश वैतीच्या बॅटमधनं. हा षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलं आणि मंगेश वैतीचा खऱ्या अर्थाने हा ट्रेडमार्क फटका.
बघा जेव्हाही तुम्ही बॉडी लाईनमध्ये गोलंदाजी कराल मंगेश वैतीशादर असे फटके तो खेळतो. पिकअप स्ट्रोक षटकार येतोय. धाव फळक 72. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल वीरू. आणखीन एक फटका त्याच दिशेने बॉल चाललाय. बॉल हवेमध्ये आणि हा बॉल देखील निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4 स्ट्रॉंग फिनिश हवं होतं आणि तेच स्ट्रॉंग फिनिश देण्याचं कार्य सलामीला आला होता मंगेश. आणि अगदी स्टार्ट देखील त्यानंच केलं आणि फिनिश देखील तोच करतोय. 76. अजून देखील एक चेंडू बाकी आहे. 80+ होतील का? लास्ट बॉलवरती जर बाउंड्री आली तर 80 अथवा 80+ पॉसिबल आहे. बट लढण्यासाठी जिंकण्यासाठी जितक्या रन्स हव्या होत्या तितक्या रन्स मी म्हणेन या पहिल्या सत्रामध्ये राजमुद्रा विक्रोलियन्सने बनवलेले आहेत. 76. शेवटचा चेंडू या फर्स्ट इनिंग मधला. वीरू बाबरे. स्टार्ट चांगला होता. पहिले 3 चेंडू चांगले होते बट गेले 2 चेंडू रन्स आलेले आहेत. आणि हा शेवटचा चेंडू स्टाईल मध्ये फिनिश केलं मंगेशने. शेवटचे 3 चेंडू सिक्सर 4 सिक्सर स्टाईल मध्ये फिनिश. जो टोटल हवा होता की 70-80+ बनवायचे आहेत आणि रन्स बनवला गेला 80+ म्हणजे अर्थातच 82 आफ्टर फर्स्ट इनिंग. टीम राजमुद्रा विक्रोलियन्स म्हणजे 83चा एक चांगला टोटल सेट केला अगेन्स्ट टीम ताई पॅकर्स पालघर. आता 83 चेज होतील की नाही होतील, कोण जिंकेल कोण हरेल हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज ऐकूया या मॅचच्या दुसऱ्या सत्रासाठी मिस्टर IPL कुणालजी दाते सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. चला ओपनिंग बॅटर मैदानामध्ये पाठवायचं. धन्यवाद विशाल पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात या पहिल्या सत्रामध्ये. आणि टार्गेट आता सेट झालं या मॅच मध्ये. लक्ष्य 83 धावांचं. 83 टू विन. ताई पॅकर्स पालघर 83 रन्स करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी त्यांना. आणि या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे या टीमकडे. ओंकार देसाई चांगला खेळलाय भिवंडी रबर ब्लास्ट मध्ये. ओंकार देसाई, प्रशांत घरत,
बॅटिंग लाईनअप मध्ये नक्कीच आपण जर चर्चा केली तर या टीमकडे फलंदाजी चांगली आहे. ताई पॅकर्सचा विचार केला तर करण मोरे या टीममध्ये ज्याला अनुभव आहे या ग्राउंडवर खेळण्याचा. विनायक भोईर पहिल्या सीझनमध्ये देखील रबर ब्लास्टमध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती. विनायकने त्याच्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये याच ग्राउंडवर चांगला खेळ दाखवलाय. रोहित नार्वेकर या टीममध्ये आहे, त्याच्यामुळे बॅटिंग मध्ये खोली आहे. आणि आता लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ग्राउंडवर 2 बॅटर तयार आहेत. चला मंगेश, आपली फिल्डिंग लावून घ्या प्लीज. थोडंसं फास्ट खेळा. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. तर मॅचला आता सुरुवात. लक्ष सेट झालंय. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग बॅटर मैदानामध्ये तयार आहेत. प्रशांत घरत आणि प्रशांत घरतच्या बरोबरीने ओमकार देसाई, सुमित आवटे पहिले षटक टाकण्यासाठी. पॉवर प्लेच्या दरम्यान 2 षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्ले. चला टाइम घेऊ नका जास्तीत जास्त. चला लगेच सामना सुरू करा. 83 धावांचं टार्गेट. फर्स्ट बॉल सुमितचा, राईट मोर द विकेट. बुमरा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल होता, त्याला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करत असताना गुल केलाय. 6 धावांसाठी षटकाराने सुरुवात या ओव्हरची. चांगलं टायमिंग. पहिलाच बॉल 6 धावा. सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये देखील षटकाराने झाली होती. फर्स्ट बॉल सिद्धार्थच्या विरुद्ध बॅटर मंगेश वैतीने तो षटकार मारला होता. आणि इथे दुसऱ्या इनिंगची सुरुवात प्रशांत घरतने केली आहे षटकाराने. अर्नाळ्याचा प्रशांत चांगल्याच भन्नाट फॉर्म मध्ये गेले काही सीझन. चांगली बॅटिंग तो करतोय. सुमितचं भव्य स्वागत. दुसरा बॉल थोडासा बॅकफुटला गेलाय, फोर्स केलाय. मिड ऑफचा फिल्डर मागे धावतोय मंगेश. बॉल थांबला त्या पावसातच आणि त्यामुळे एकच धाव मिळताना दिसेल. प्रशांतला सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 7. मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही टीमकडे ताकद आहे त्यांची. गोलंदाजी फलंदाजी पहिल्या डावामध्ये मंगेशने चांगली खेळी ते साकारली आहे. शेवटपर्यंत तो थांबला. सुरुवात केली षटकाराने, एंड केला षटकाराने. 38 धावांची खेळी त्याने साकारली. आणि आता 83 धावांचं लक्ष सेट झालंय. पाऊस थांबलाय, त्याचा फायदा होईल का हे पाहायचंय बॅटरला. समोर सुमित. ओमकारच्या, ओमकारसाठी आपटलेला बॉल मागे चाललाय विकेट कीपर कडून. कृष्णा सातपुते ॲज अ विकेट कीपर. अंपायरचा सिग्नल white+1. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर संघ मैदानामध्ये. आणि शॉर्ट बॉलचा वापर चांगला सापडला होता सुमित ने ओमकारच्या अगेन्स्ट. आणि लगेचच दुसरी धाव कंप्लीट होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जगतातले तारे सितारे इन ऍक्शन पाहायला मिळतात. ओमकार देसाई आणि कृष्णा सातपुते एकमेकांच्या विरोधात. भरपूर वर्ष क्रिकेटला दिली दोघांनी. समोर सुमित आवटे. हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा आतमधूनच गेला स्टंपच्या वरून. सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येईल. आणि डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिर आहे. पण पाहिलंय कृष्णा सातपुते थोडंसं अलिप्त राहिलेले होते अगोदर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांपासून, परंतु आता विक्रोलेन्समध्ये ते खेळताना दिसत आहेत. राजमुद्रा विक्रोलेन्सच्या टीमचा विचार केला तर एक चांगली गोष्ट आहे. क्रिकेटपासून हे खेळाडू जास्त वेळ दूर राहू शकत नाही. मग टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्या संपल्या आपल्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे वेध लागतात आणि कुठेतरी मिस करायचो आपण कृष्णा सातपुतेला. तो आता इन ऍक्शन आहे. ओमकार देसाई सातत्याने क्रिकेट खेळतच असतो. सुमित पुढचा बॉल.
प्रशांतसाठी हा देखील चांगला सापडला. अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल, कारण 1 पदी ओव्हर या अगोदरच सांगितलं होतं आणि बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. येस, रिव्ह्यू घेतलाय कॅप्टन. त्याच्यामुळे कॅप्टनने रिव्ह्यू घेतलाय, मगाशीच सांगितलंय मी. येस, इट इज नो बॉल. आता रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे, एकच रिव्ह्यू आता शिल्लक आहे तुमच्याकडे. एक रिव्ह्यू गमावलाय, एक रिव्ह्यू शिल्लक. बॉलिंग करणाऱ्या टीमकडे आता असेल. नो बॉलचा इशारा आलाय. हा ओव्हरपिच बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिड ऑन आतमध्ये आहे, त्याच्यामुळे मागे धावत जाईल तो फिल्डर. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. प्रितेश होता बॉलच्या मागे. 2 धावा खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. 1-1 रन महत्वाचे या मॅचमध्ये. विकेट्स महत्वाच्या या मॅचमध्ये. आज सुमित डेकलेच्या टीमने आपण पाहिलं NSP बॉयजने विरोधी टीमला ऑल आउट केलं. US उमेश 11ला भरपूर कमी वेळेला 6 ओव्हरच्या मॅचमध्ये ऑल आउट होणारे संघ पाहायला मिळतात आणि तो सामना त्यांनी 10 धावांनी जिंकला. दुसराही सामना ते जिंकलेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. मयूर 11 परळच्या विरुद्ध त्यांची मॅच होईल. या मॅच मधून जो संघ जिंकेल. हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. ही लेंथ चांगली आहे, या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल सुमित औटेला. टीमची धावसंख्या 12. लास्ट बॉल या ओव्हरचा. पाहूया शेवट कसा करतोय सुमित. लेन बॉलचा चांगला वापर, पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, स्लाइटली इन कटर. लास्ट बॉल या ओव्हरचा. मिड ऑफ आतमध्ये, मिड ऑन आतमध्ये, डीप मध्ये मिड विकेट. रोहित ऑन साइडला दिशा दिली आहे. शॉर्ट मिड विकेटला कोणी नाहीये. मिड ऑनचा फिल्डर जाईल तिथे. तोपर्यंत 1 रन मिळते. षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. बिनबाद 13 धावा. 13 विदाउट लॉस. ताई पॅकच, प्रभादेवी, पालघर. लक्ष्य आहे या मॅच मध्ये 83. 70 धावांची आवश्यकता. अजूनही 5 ओव्हरचा खेळ शिल्लक. 30 बॉल 70 धावा. फक्त विनंती एवढीच आहे की थोडंसं फास्ट खेळावं लागेल. मंगेश, येस, थँक्यू. प्रत्येक ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, कारण आपल्याला अजूनही सामने कव्हर करायचे. 30 बॉल 70. श्रेयस आलाय, न्यू बॉलर. पॅन्ड्राचा हा खेळाडू. पहिलाच बॉल आहे आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण. दोन्ही गोलंदाजाच्या विरुद्ध अगदी सेम पोझिशन मध्ये आल्यानंतर बॉल स्क्वेअर लेगला उडवला आणि 6 धावा मिळवल्यात. पहिल्या बॉलवर षटकार. याही षटकाची सुरुवात आहे षटकाराने. प्रशांत घरत, मी मगाशी देखील उल्लेख केला, या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव आहे प्रशांतकडे. या ग्राउंडवर तो खेळलाय. चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये चांगली बॅटिंग केली आहे, नो डाऊट. 70-70 प्रस्तुत भिवंडी रबर ब्लास्ट मध्ये त्याची कामगिरी चांगलीच होती आणि त्याच्यामुळे त्याच्यावर नजर आहेत तो कसा खेळतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे. फिल्डर इथे जाईल तोपर्यंत सिंगल. स्लाइड करत असताना बॉल अडवलाय गिरीश कोचरेकरने. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. 83च्या लक्ष्याचा पाठलाग. 20 धावा झाल्यात. 63 धावा अजूनही करायच्या आहेत. 63 टू विन. पाठलाग करत असताना ताई पॅकच, प्रभादेवी, पालघर. ओव्हरपिच बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून जातोय. चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळतंय. उजेरने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. उजेरचा चांगला प्रयत्न तिथे आणि अखेर पहिली विकेट गमावली आहे ताई पॅकसने. ओमकार देसाई परतलाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कॉन्फिडन्स दिसतोय गोलंदाजीमध्ये. श्रेयसचा यंगस्टर आहे, बँड्राचा खेळाडू आहे. विक्रुलेन्स टीम म्हटल्यानंतर नेहमीच यंगस्टरला प्रमोट केलं जातं. या टीमच्या माध्यमातून संधी दिली जाते. मुंबई प्रीमियर लीग मधून देखील त्यांनी
अंडर 22 चे प्लेयर आपल्या टीम मध्ये समाविष्ट केले आणि खासियत राहिली अमोल म्हात्रे यांची. एक दिग्गज संघ, गेले कित्येक वर्ष हा संघ अनेक स्पर्धा गाजवत आलाय, खेळत आलाय, शिस्तबद्ध संघ म्हणून त्यांची ओळख आहे. आणि विकेट मिळाली आहे गोलंदाजीमध्ये श्रेयसला. ओमकार देसाईची इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ओमकारला बॅटमध्ये लागल्या समजलं की फटका त्याचा फसलाय, चुकलाय, कदाचित बॅट थोडीशी फिरली, स्लाइस झाला बॉल आणि हे लक्षात आल्यानंतर ओमकार आता डगआउट मध्ये असेल. न्यू बॅटर करण मोरे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि या बॅटरकडे अशा सिच्युएशन मध्ये खेळण्याची क्षमता आहे. या ग्राउंडवर अनुभव आहे, या ग्राउंडवर तो खेळलाय, अर्धशतकाची नोंदही केली आहे. भिवंडी रबर ब्लास्ट चांगला गेला त्याच्यासाठी, चांगलं क्रिकेट तिथे खेळला करण मोरे. आता स्ट्रायकिंग एंडला लेदर क्रिकेटर. पहिलाच बॉल. वाह, काय गोलंदाजी सुरू आहे. यंगस्टर ज्यावेळेला अशी गोलंदाजी करतात मजा येते. रिदम पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर तोच कॉन्फिडन्स गोलंदाजीमध्ये. ठीक आहे, पहिल्या बॉलवर चूक झाली, परंतु त्याच्यानंतर एक कटरचा वापर हलकासा बाहेर निघाला पडल्यानंतर हा बॉल पहिला आतमध्ये आणला होता, त्याच्यावर षटकार मारला प्रशांत घरतने, परंतु आता कटरचा चांगला वापर करतोय. ओव्हरमध्ये श्रेयस 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आणखीन एक चांगला बॉल प्लेड ऑन होता राहिला, स्टंपच्या जवळून बॉल गेलाय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. क्लोज होता हा बॉल, स्टंपच्या भरपूर क्लोज होता. बॅटची आतमधली कडा घेतली करणच्या आणि त्यानंतर विकेट कीपरने हा बॉल अडवलाय. ऍक्शन रिप्ले. वेगाने बॅट फिरली, स्टंपच्या जवळून गेलाय. यस, एक्झॅक्ट याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. बॉल आता हवेत आहे, आडव्या बॅटने मारलाय, प्रहार चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, मिळतील 6, षटकार आहे. अखेर शेवटच्या बॉलवर ती चूक केली आहे. परत एक वेळा थोडासा आपटण्याचा प्रयत्न आणि प्रशांत या बॉलसाठी तयारच असतो. हा बॉल जास्त बाहेर ठेवला आणि थोडीशी विड्थ मिळाली, त्याच्यावर बरोबर बॅट चालली. 4 आर्मचा चांगला वापर. बॅट नाही तर टेनिस रॅकेट आहे त्याच्या हातामध्ये असं वाटलं आणि फेकला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. टीमची धावसंख्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 आणि हा पा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. स्टंपच्या जवळून गेलाय बॉल. बॅक अँगल रे, बॅक अँगल मागचा. तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27. पण तो क्रिकेटमध्ये असं म्हटलंही जातं जर तरला महत्व नाहीये. हा पा बॅक अँगल जिथे करण मोरे प्ले डाऊन होता राहिला. ओ, लागलाय स्टंपला बॉल, पण बेल्स पडलेली नाहीये. एक्झॅक्ट मला त्याच गोष्टीची शंका होती, म्हणूनच मी मगाशी ती मागणी केली होती की बॅक अँगल व्ह्यू खूप इंटरेस्टिंग असेल. बॉल लागला होता स्टंपला, बेल्स पडलेली नाहीये. नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देती असं म्हणतात ना याच्यासाठी. ओ, इथे समजलंच नाहीये करणला हा यॉर्कर. शेवटच्या क्षणाला त्याने बॅट फक्त ठेवली. त्याला कदाचित साइडच झालेला नसावा हा बॉल, जिथून बॉल त्याने टाकला, रिलीज केला. पा ऍक्शन रिप्ले. ओ, असं वाटलं की ब्लाइंड स्पॉट निर्माण झालाय. बॉल टाकत असताना हाताच्या दरम्यान एक करणसाठी, आणि करणने डोळे त्याच्यानंतर विस्पारले ऑलमोस्ट 2 वेळेला. वा, मजा येते या मॅच मध्ये. चांगला सामना, ओव्हरऑल चांगलं क्रिकेट या क्रीडांगणावर तुम्ही पाहताय. बोलत तयार, राईट मोर द विकेट. बुमरा फुल टॉस हवेत आहे. मंगेश धावतोय बॉलच्या मागे, टायमिंग प्रॉपर आहे, जाईल क्लिअर करत असताना 6 धावांसाठी षटकार. प्रशांत घरतला शांत जास्त वेळ ठेवू शकत नाही तुम्ही. प्रशांतच्या नावात शांत आहे, परंतु तो शांत नाहीये, तो अथांग आहे. प्रशांत महासागरासारखा. त्याच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. 6 धावा मिळताना दिसत आहेत. धावांचा महासागर आहे प्रशांत या टीमसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34. प्रशांत खेळतोय 29 वर.
ऑलमोस्ट 277च्या वरचा स्ट्राईक रेट त्याचा राहिलाय. पुढचा बॉल घेऊन शॉर्ट बॉल, समोर फोर्स नाही थांबणार, जाईल बॉल सीमारेषा पलीकडे, डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. ही इज ऑन फायर नाव. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. एक रिस्की रन घेतली मगाशी आणि त्याच्यानंतर हे 2 फटके, एक लॉंग ऑफला, एक स्ट्रेट हिट. पॉवरफुल बॅटिंग इथे करत असताना प्रशांत घरत ठोक डाला. 3 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. दबाव आता सुमित औटेवर असेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 40-35 वर खेळतोय प्रशांत घरत. चांगली बॅटिंग, राऊंड विकेटने आलाय आता सुमित औटे. आणखीन एक मोठा फटका, इथेही लागलाय टोला आणि प्रॉपर टायमिंग, जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. मागील 4 बॉलमध्ये 4 षटकार मारलेत, या ओव्हरमध्ये 3, मागच्या ओव्हरमध्ये 1. श्रेयसच्या विरुद्ध प्रशांत घरतने 4 इन अ रो. उद्ध्वस्त करत चाललाय हा सामना एखाद्या बुलडोजर प्रमाणे. अतिक्रमणाचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर नक्की याला दिलं जाऊ शकतं. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचं 7,20,571 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे आता कंप्लीट झाले. तुम्ही नवीन आहात चॅनलवर, चला या, आपलं स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीमध्ये. सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा 70-70 स्पोर्ट्सला. टीमची धावसंख्या 46, 4 इन अ रो. 5वा येईल का? 4 तर त्याने मारलेत, या ओव्हरला 3. फुल टॉस, आणखीन एक मोठा धमाका कॉमेंट्री बॉक्सच्या वर. पत्रातोड षटकार, 6 धावा. 5 इन अ रो. 5 बॉल मध्ये 5 षटकार. 5 बॉल मध्ये 5. मागच्या ओव्हर मध्ये 1 आला होता श्रेयसच्या विरुद्ध. या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर सिंगल, सलग 4 मारलेत. आता 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम तो करेल का? प्रशांत घरत, अर्नाळ्याचा प्रशांत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी त्याने गाजवलीये. चांगला हंगाम गेलाय. 6वा बॉल, षटकार येईल का हे पाहायचंय. आणि यावेळेला बॅकफुटला जात असताना कव्हर्सला मारलाय. पाहूया किती अंतर मिळतंय. बॉल सीमा रेषेच्या लगतच थांबलाय की गेलाय हे पाहावं लागेल. आणि तिथे सांगतायत खेळाडू हा चौकार आहे. 5 त्याने षटकार मारले, 1 चौकार मारला आणि आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 56. आणि अर्धशतक या स्पर्धेमध्ये आणखीन एक पूर्ण केले प्रशांत घरतने. अप्रतिम फलंदाजी, 15 बॉल मध्ये अर्धशतक त्याने कंप्लीट केले. वेल प्लेड प्रशांत. हा प्रशांत महासागरासारखाचा थांग आहे. अप्रतिम बॅटिंग. या स्पर्धेतलं 9वं अर्धशतक आलंय प्रशांत घरतच्या बॅट मधून. 18 बॉल मध्ये 27 धावा करायचे आहेत आता. 8 अर्धशतक ही अगोदर आली होती आणि हे 9वं अर्धशतक आहे प्रशांत घरतच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग त्याने केली आहे या मॅच मध्ये. 15 बॉल मध्ये 51 धावांची खेळी त्याने साकारली आहे. अजूनही नाबाद तो आहे. आता सामना थोडासा सोपा चालू आहे या टीम साठी, परंतु अजूनही गिरीश कोचरेकर आहे. अचूकता दाखवावी लागेल. करण मोरे नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबला सिंगल घेऊन. त्याच्यानंतर फक्त षटकारच पाहत राहिलाय तो. गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. समोर फलंदाज करण मोरे स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. धावा झाल्या 56. पहिलाच बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, रन आउटची संधी आणि परत एक वेळा नशिबाची साथ. राजमुद्रा विक्रोलेंच्या बाजूने आज काहीच घडत नाहीये. इनसाइड एज लागली, बॉल स्टंपला लागला, बेल्स पडलेली नाहीये. प्रशांत रनआउट होता होता वाचलाय. प्रशांतला ऑलमोस्ट 2 वेळा जीवदान मिळालंय. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये थोडीशी नशिबाची साथ कमी पडली. राजमुद्रा विक्रोलेन्सला पहा, बॉल बॅक ड्राईव्ह. प्रशांत भरपूर दूर होता, फ्रेम मध्ये देखील नव्हता. मी म्हणेन बॅट त्याची फ्रेम मध्ये होती, परंतु प्रशांत दिसत नव्हता फ्रेम मध्ये, त्यामुळे लागला असता तर रनआउट होता. टीमची धावसंख्या 58. 2 धावा मिळत आहेत. करण स्ट्रायकिंग एंडला. बॅटची कडा मागे चाललाय.
फाईन लेगचा फिल्डर जाईल तोपर्यंत चालत पळत सिंगल इथे कंप्लीट केली. आता स्ट्रायकिंग एंडला प्रशांतचं दमदार अर्धशतक. या स्पर्धेमध्ये 9 अर्धशतक कंप्लीट झालंय. अर्धशतकांची यादी पाहिली तर योगेश पवार पहिलं अर्धशतक, प्रथमेश म्हात्रे सेकंड 50, ओमी केनी तिसरी 50, दिनू कांबळे चौथी 50, ओमी केनीने परत 5वी 50 मारली. बिलालचं अर्धशतक खुल्या गटातलं पहिलं, सचिन काटकर 7वी 50, उस्मान पटेल 8वी आणि ही 9वी 50 आहे. परत एक वेळा हवेत खेळलाय. आता संधी आहे. स्वतः धावतोय गिरीश. दोन खेळाडूंच्या मध्ये बॉल पडतोय. याच गोष्टीचा उल्लेख मी मगाशी केला. श्रेयस तिथे, गिरीश तिथे, परंतु नशिबाची साथ आज ताई पॅकर्स पालघरच्या दिशेने. आणि असा जर दिवस तुमचा असेल तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 61. गिरीश प्रयत्न करतोय. 2 खेळाडू, ताळमेळच नव्हतं. कॉल करायला पाहिजे होता श्रेयसने, थांबवायला पाहिजे होतं गिरीशला. गिरीश भरपूर अंतर कापत चालला होता आणि भीती तर प्रत्येकाला वाटते. ही काही माउंटेन ड्यूची ऍड नाहीये, हे क्रिकेट आहे. अंपायरचा इशारा येतो एक डॉट बॉलचा. इथे तुम्ही हे म्हणू शकत नाही डर के आगे जीते. इथे तुम्हाला प्रयत्न करायचा असतो. हा चांगला बॉल. गिरीश अनुभव लावत असताना पणाला या मॅच मध्ये 4 बॉल टाकलेत, 5 धावा. प्रशांतला थोडंसं शांत ठेवलंय. पुढचा बॉल घेऊन बॅटची कडा, फ्लाय स्लिप मध्ये प्रयत्न आहे. आणि आता मात्र परत एक वेळा ट्विस्ट येऊ शकतो या मॅच मध्ये, कारण चांगला झेल फ्लाय स्लिप मध्ये इश्तियाक शेखने टिपलाय. फ्लाय स्लिप ठेवलंच होतं तिथे गिरीश कोचरेकरने. या अगोदरचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला आणि हा देखील बॉल पा. वाह, का लेंथ बॉलचा वापर. पडल्यानंतर आतमध्ये आला, इन कटर जसा स्लाइस झाला बॅटला आणि इश्तियाकचे बोट बरोबर बॉलच्या खाली आहेत. चांगला झेल, चांगलं कॅमेरा वर्क. 70-70 स्पोर्ट्सचं. इश्तियाक शेखने हा झेल टिपलाय. आउट होईल प्रशांत घरत अर्धशतकानंतर. हा बॅक अँगल व्ह्यू. बॅटची कडा घेतली इश्तियाक शेख, अगदी त्या बॉलच्या खाली होता आणि आउट इथे प्रशांत घरत. मॅच ऑन. मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते इथूनही. त्याच्याचमुळे आता लगेचच मंगेश तिथे गेलाय. गिरीशला काहीतरी कानमंत्र त्याने दिलाय. या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. मॅच ऑन. 13 बॉल 22 धावा, 13 चेंडू 22 रन. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल या मॅचला कलाटणी द्यायची असेल तर. 13-22चं समीकरण. आता एकाकी हालचालींना वेग आलाय. एका बाजूला बुलडोजर प्रमाणे उद्ध्वस्त करत जाणारी फलंदाजी प्रशांतने केली, परंतु त्याच्यानंतर आता या मॅच मध्ये कलाटणी सुरू झाली आहे. आता गोलंदाजाने दाखवलं आम्ही ज्या काही गोष्टी करतो त्या लीगल आहेत, अतिक्रमण केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता प्रशांत डगआउट मध्ये आणि कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, असं सांगत असताना गिरीश. न्यू बॅटर विनायक भोईर. हा देखील एक चांगला लेदर क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. मुंबईसाठी देखील क्रिकेट खेळलाय. अवे फ्रॉम द बॉडी, हवेत आहे फिल्डर. दुसरा प्रयत्न आणि बॉल निसटलाय हातातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आज नशीबच नाहीये, साथ लाभलेली नाहीये. प्रयत्न होत आहेत, बॉल हातात अडकतायत देखील, सुटतायत देखील, स्टंपलाही लागतायत देखील, परंतु विकेट मिळत नाहीये. राजमुद्रा विक्रोलियन्सला. ओव्हरची होते समाप्ती. इव्हेंटफुल षटक. मजा आली या ओव्हरमध्ये. दोन्ही बाजूने हल्ले झाले, आक्रमण झालं, परंतु वरचं ठरला गिरीश. परंतु इथे मी कौतुक करेन त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं. अनिकेत तिथे होता. प्रयत्न त्याने केला, स्ट्रेच केलं स्वतःला. दुसरा प्रयत्न, हाताला बॉल लागला आणि नंतर निसटलाय. कधी कधी असे बॉल हाताला चिकटतात. फेविक्विकची ती ॲडव्हर्टाईज तुम्हाला आठवत असेल, मासे पकडण्यासाठी वापरलेली स्टिक. वंडू येरो मोरू नाकू, जे 4ही मासे एकाच वेळेला त्या गळाला लागले होते. परंतु इथे ऍड नाहीये. मी मगाशी देखील उल्लेख केला, माउंटेन ड्यू, डर के आगे जीते. असं इथे तुम्हाला बोलून चालणारच नाही. इथे तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. गोलंदाजीसाठी राहुल वराडकर. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 20 फ्रॉम 12. 12 चेंडू 20 धावा. करण मोरे.
स्ट्रायकिंग एंडला. 12 बॉल 20 धावा. तुम्ही पाहताय 70-70 स्पोर्ट्सवर आर के फ्री हिट प्रस्तुत. ही स्पर्धा बिलाल शेख आणि भावेश पवार यांचं आयोजन या स्पर्धेचं. उद्या देखील या स्पर्धेमध्ये सेमी फायनल फायनलचे सामने पाहायला मिळतील. ग्रामीण गटातून 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. ग्रामीण गटातून चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली हा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. ओम इलेव्हन बोरशेती हा दुसरा सेमी फायनलिस्ट संघ. काल इराकी सिल्वर स्टार भिवंडी तिसरा सेमी फायनल मध्ये पोहोचलेला संघ खुल्या गटातून. आणि आता एक सेमी फायनलिस्ट मिळेल. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर राहुल वराडकरचा. राहुलचा टप्पा चांगला आहे. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 11 बॉल 20. व्हॉट अ मॅच. सामना चांगलाच रंगतदार अवस्थेमध्ये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. मॅच ऑन. 4700 प्रेक्षक ऑलमोस्ट 5000च्या दिशेने वाटचाल होते. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्सवर. कमी गतीने टाकलाय बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेग इन ऍक्शन. अनिकेतचं चांगलं जजमेंट आणि अखेर त्याच्या हातात शेवटी बॉल विसावला. करणला जीवदानं मिळालीत परंतु ती धोकादायक ठरलेली नाहीयेत. आता मात्र तो परततोय. राहुल वराडकर कहाणी में ट्विस्ट आणतोय. या मॅच मध्ये ट्विस्ट आणतोय. चांगला बॉल करणचा. इथे खेळ संपलाय. अनिकेतचं कौतुक व्हायला पाहिजे. मगाशी त्याने प्रयत्न केला अपयश आलं परंतु म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. आणि अखेर या प्रयत्नाला यश मिळालंय. आउट होतोय करण मोरे. 5 धावा त्याने केल्यात. राहुल वराडकरला ही विकेट मिळाली आहे. वेगवेगळ्या अँगलने सध्या तुम्ही 70-70 स्पोर्ट्सवर हे टेलिकास्ट पाहताय. कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे. काय टेलिकास्ट आहे पहा. बॉल याही निरभ्र आकाशामध्ये तो टिपतोय. पांढऱ्या कलरचा बॉल आपल्या लेन्समध्ये टिपणं कठीण आहे परंतु आमचे सर्वच कॅमेरामॅन खूप चांगली मेहनत घेत असताना. सर्वेश पालव, संतोष गुरव, रोहन आणि बारक्या हे सर्व कॅमेरामॅन. 7,20,596 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. नवीन आहात चॅनलवर लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. आपल्या फॅमिलीचे चॅनल बनवा 70-70 स्पोर्ट्सला. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. वीरू बाबरे आय थिंक न्यू बॅटर मैदानामध्ये. यंगस्टर आहे हा खेळाडू या टीमचा ताई पॅकर्सचा. वीरू बाबरे याच्या नावाचा उल्लेख अनिकेतने मागेही केला होता की वीरू बाबरेला आम्ही संधी दिली आहे. परत एक वेळा संधी त्याला देण्यात आली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. 9 चेंडू 20 धावा. व्हॉट अ मॅच. सामना कलाटणी देणारा. प्रत्येक बॉल गणिक समीकरण बदलतंय. वीरूसाठी हा बॉल हाय स्टंपच्या जवळून चाललाय. इथे तडफडतोय नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर विनायक स्ट्राइक घेण्यासाठी. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी. 4 डॉट बॉल या ओव्हरमध्ये आलेत. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हाय स्टंपच्या जवळून फुंकर मारत गेलाय ऑफ कटर. स्टंपच्या जवळून हा ऑफ कटर. दोन्ही हात डोक्यावर गेलेत गोलंदाज राहुल वराडकरचे. आपा ऍक्शन रिप्ले. हाय क्लोज होता स्टंप पासून. 4 डॉट बॉल. पाचवा येईल. या सामन्याला कलाटणी येते. राहुल वराडकर. राहुलने दिली हुल मी म्हणेन सध्या तरी फलंदाजांना. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. कधी नशिबाची साथ लाभली त्या टीमला आणि कधी आता नशिबाची साथ राजमुद्राला देखील. परंतु मेहनत त्यांनी खूप घेतली आहे. जिद्द दाखवली आहे. निर्धाव षटक येईल का. मेडन ओव्हर पहिली या सामन्यातली या स्पर्धेतली. चांगला फटका. मंगेशच्या समोर बॉल पडतोय. मंगेशने तिथे बरोबर ओळखलं. रनआउटची संधी आहे आणि राहुलने बॉल सोडलाय. 2 रन कंप्लीट. त्याच्यामुळे मंगेश थोडासा नाराज आहे. मंगेशने थ्रो करता क्षणी सांगितलं होतं रनआउट आहे वाड्या. परंतु तसं होताना दिसत नाहीये. कारण टोपण नाव खूप महत्वाची असतात प्रत्येक खेळाडूची. परंतु शेवटी राहुलच्या हातातून बॉल निसटला आणि अखेर धावा वाढताना दिसतात. 2 धावा मिळतील. कारण शाळेमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्या नावापेक्षा तुमच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला जास्त हाक मारली जायची. क्रिकेटमध्ये तुमचं आडनाव जास्त चालतं.
आणि हेच मंगेशने ते दाखवलं. अखेर 2 धावा मिळताना दिसतात. परंतु मी कौतुक करेन राहुल वाडकरचं. काय वराडकरचं काय गोलंदाजी त्यांनी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी राहुल वराडकर. अप्रतिम षटक. 2च धावा या ओव्हरमध्ये. 18 धावा करायच्या आहेत. गिरीश कोचरेकर अचूकतेचं माहेरघर मागच्या ओव्हरमध्ये राहिला होता, कारण त्याने धावा दिल्या होत्या फक्त 7. 3 डबल एक सिंगल. आणि आता विनायक त्याच्या समोर असेल. दोघांकडेही लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. गिरीश देखील भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट खेळत आलाय. अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव ही यशाची शिदोरी. अनुभव अध्यापकाचं काम करतं. मग क्षेत्र कोणते तुम्ही निवडा. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तोच अनुभव दाखवण्याचा प्रयत्न असेल. बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये धावा करायच्यात 18. 3 बिगी. विनायक स्ट्रायकिंग एंडला. गिरीश गोलंदाजीसाठी. फ्लाय स्लिप मध्ये इश्तियाक. पहिलाच बॉल थोडासा हवेत होता. गलीमध्ये कोणी नाहीये. इश्तियाकला धावावं लागेल. पाण्यातून 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इश्तियाक बॉल अडवतोय. 2 धावा मिळतील. 16 करायचे आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू 16 धावा. व्हॉट अ मॅच. 5 षटकार सलग मारल्यानंतर 1 चौकार आल्यानंतर प्रशांत घरतच्या बॅटमधून अर्धशतक आल्यानंतर प्रत्येकाला वाटलं असेल की पालघर संघ जिंकला. परंतु हा विक्रोलियनचा संघ आहे. हा संघ पलटवार करणं जाणतो आणि तो पलटवार झालाय. 5 बॉल 16 धावा. चांगला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. धावत जाईल इथे मंगेश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. त्याच्या अगोदरच बॉल अडवला मिडॉनच्या फिल्डरने. 2 धावा ऍड होतील. समीकरण बदलेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये गरमागरम वाफाळताच्या आणि गरमागरम भजी आणि त्याच्यामध्ये असा सामना असेल तर अजून लाईफ मध्ये काय पाहिजे. याच्यापेक्षा अजून आनंद नाही. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले गरमागरम भुट्टे म्हणजे मका. अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. पुढचा बॉल गिरीश कोचरेकर. राईट मोर द विकेट. बॉल हवेत आहे. हात सुटलाय. फिल्डर धावतायत 2. रोहितने हा झेल ड्रॉप केलाय. 2 धावा मिळतील. आणि गिरीशने सांगितलं ठीक आहे चालेल. नेव्हर माइंड. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. 3 बॉल 12. 3 चेंडू 12 धावा. 2 षटकार मारावे लागतील. अशरफच्या समोर देखील असंच काहीच समीकरण होतं. उमेश इलेव्हनच्या समोर देखील असंच काही समीकरण होतं. मॅच ऑन. 7,20,614 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्स वर आपलं सर्वांचं स्वागत आहे. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये धावा करायच्यात 12. व्हॉट अ मॅच. हो हवेत आहे. टायमिंग प्रॉपर. बॅकफुटला जाऊन खेळलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. विनायक नायक ठरेल का या मॅचचा हे पाहायचंय. खलनायक नाही नायक हूं मैं. जुल्मी बडा दुःखदायक हूं मैं. विनायक हूं मैं. हेच इथे सांगत असताना विनायक. या मॅच मध्ये आता बॉल शिल्लक आहे 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. गिरीश कोचरेकर नायक ठरू शकतो या मॅच मध्ये विक्रोलियन्स साठी. आणि मग गिरीश कोचरेकर गाणं बोलेल. हाय ब्लड प्रेशरचा जर कोणाला त्रास असेल तर त्यांनी हा सामना पाहू नये. कमजोर दिल वाले मॅच से हट जाए. 2 चेंडू 6. ओ आपटलेला बॉल आहे. गिरीश कोचरेकरचा अंपायर सांगतायस यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. 1 पदी ओव्हर हेही सांगितलं जात आहे. 2 चेंडू 5 धावा. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर. आणि हा आपटलेला बाउन्सर त्याला वाईड बॉल घोषित केलाय. दबाव विनायकवर. दबाव गिरीशवर. पुढचा बॉल आणि हा सामना फिनिश. विनायकने समोर फटका ठोकलाय. 6 धावा मिळतील आणि अखेर विनायक ठरलाय नायक या मॅचचा. त्याने सामना जिंकून दिलाय. टीम यावेळेला ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरला अभिनंदन ताई पॅकर्स. बट हार्ड लक टीम राजमुद्रा विक्रोलियन्स. तुम्ही खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्रिकेट इथे खेळलात. बेटर लक नेक्स्ट टाइम एवढंच आम्ही म्हणू शकतो टीम विक्रोलियन्स साठी. आणि टॉस आता केला जाईल. या मॅचचा हिरो प्रशांत घरत मॅन ऑफ द मॅच ज्याने अर्धशतक नोंदवलं. टॉस साठी या प्लीज. लवकरात लवकर कॅप्टन ताई पॅकर्सचे.
5 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्या. चला कॅप्टन टॉस साठी या प्लीज. मयूर 11 परळ या टीमचे कॅप्टन. मयूर 11 चे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर प्लीज. ताई पॅकर्सचे कॅप्टन या. पंकज पाटील. हो, निर्णय विचारूनच या. येस, टॉस जर जिंकला तर निर्णय काय घ्यायचा तेही विचारून या. 5 ओव्हरची मॅच आहे. परळचा संघ सचिन कदम. तर हा सामना 6 षटकांचा असेल आणि हा आजच्या दिवसातला